एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्ही म्हणत असाल काय खाते मी सकाळी सकाळी। तर ना मी तुम्हाला तर माहीतच आहे, मी रोज सकाळी सकाळी वॉकला जाते आणि आज मी तुमच्यासोबत तेच माझं रुटीन शेअर करणार आहे, जेणेकरून माझं ना चांगलंच वेट हळूहळू कमी होते आणि आठवड्याभरातच मला चांगला रिझल्ट मिळतोय। तर जास्त भूक लागू नये म्हणून हे जे मी आहेत ना ते लाडू बनवलेत, याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। पण हे कोणते लाडू आहेत तर खारीक खोबऱ्याचे आणि काजू बदाम त्याच्यात आहेत, तूप आहे, जेणेकरून वर्कआउटला तुम्ही जर जिमला वगैरे जात असाल ना तर त्याच्या आधी तुम्ही एक जरी लाडू खाल्ला ना तरी तुम्हाला भूक लागणार नाही आणि छान एनर्जेटिक फील होईल। या लाडूचे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत, जसं की तुमच्या बॉडीलाच नाही तुमच्या हाडांपासून पूर्ण शरीराला चांगले फायदे आहेत, चांगले बेनिफिट्स आहेत। पोट तुमचं भरलेलं राहणार आहे, चांगले एनर्जेटिक वाटणार आहे। तर ते तुम्ही प्री वर्कआउटला खाऊ शकता, असं छान हेल्दी लाडू आहेत ते। त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर मी तुम्हाला माहीतच आहे 1 तासभर तरी वॉकला जाते आणि वॉकवरून आल्यानंतर मग ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पोहे किंवा उपमा याच्याबदलं कोणतंही तुम्ही खाऊ शकता। इतकंच नाही तर बाकीचे सुद्धा तुम्हाला मी ऑप्शन सांगितलेच आहेत आणि ना याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात। तर आज मी उपमा बनवलाय। उपमाच्या एका वाटीमध्ये ना मिनिमम 100 ते 120 कॅलरीज एवढ्याच असतात आणि याच्यामध्ये ना मी बाकीच्या जास्त व्हेजिटेबल्स ॲड केल्या नाहीत, त्यामुळे कमी कॅलरीज आहेत आणि खरंच खूप एक चांगला हेल्थी ब्रेकफास्ट हा ऑप्शन आहे। त्यामुळे तुम्ही ह्या ब्रेकफास्ट ना एनी टाईम आठवड्यातून एकदा दोनदा खाऊ शकता आणि याची काय काय बेनिफिट्स आहेत मी इथे तुम्हाला सांगितलं। डायजेशनसाठी खरंच खूप उत्तम आहे आणि उपमा ना खरंच उपम्यामध्ये ना कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं कमी असतं। काय काय बेनिफिट्स आहेत इथे मी खाली तुम्हाला व्हिडिओच्या दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता आणि खरंच छान आहे। आणि वेट लॉससाठी ना खरंच खूप उपमा हेल्प करतो, कारण उपमामध्ये ना फॅट जास्त नसते आणि कॅलरीजसुद्धा खूप कमी असतात, जसं की तुम्हाला दाखवलंच मी मगाशी। त्यामुळे तुम्ही 1 बाउल उपमा आरामात खाऊ शकता आणि त्यामुळे तुमचं दिवसभर ना पोट म्हणजे 3-4 तासासाठी तर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही, ज्याच्यामुळे काय तुम्हाला मिड मॉर्निंग स्नॅक्स जे तुम्ही खाता, म्हणजे मिड मॉर्निंगला तुम्ही जे पण काही खात असाल, जसं की फ्रूट्स खात असाल किंवा आणखीन काही खात असाल, तर ते तुम्हाला खाण्याची सुद्धा गरज नाही पडणार। तिथे तुमचं लवकर वेट लॉस व्हायला हेल्प होईल, कारण तुमचं पोट भरलेलं असेल तर विनाकारण तुम्ही काही अरबट सरबट खाणार नाही। तर हा त्याचा बेनिफिट आहे। तर चला, अशा पद्धतीने मी उपमा इथे बनवलेला आहे आणि असा सुंदर असा आपला एकदम सिंपल उपमा आपला रेडी आहे। चला तर मग आता मी ब्रेकफास्ट एन्जॉय करते आणि इतका सुंदर ब्रेकफास्ट असेल वेट लॉसमध्ये तर मग कायच हरकत आहे वेट लॉस करायला, नाही का। चला मग या ब्रेकफास्ट करायला। नेक्स्ट रुटीन आहे माझं ब्रेकफास्ट नंतरचं, जे तुम्हाला मी पुढे सांगतेच। तर ब्रेकफास्टमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जे हलकं आहे, ज्याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत, असं कोणतंही फूड पोटभर खाऊ शकता। तर चला मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर तर आता लंचची पारी आलेली आहे आणि लंचमध्ये सुद्धा ना तुम्ही असंच हेल्दी ऑप्शन्स खाऊ शकता, जेणेकरून पराठा असेल जो तुमचं पोट भरलेलं राहील, चांगलं तुम्हाला फुलफिल राहील तुमचं आणि जास्त तुम्हाला नाही का भूक लागणार नाही। अशा पद्धतीचं तुम्ही हेल्दी आणि आवडीचं जर जेवण केलं ना, लंच केलं ना, तर नंतर तुम्हाला भूक लागणार नाही आणि आरामात तुम्ही आहे ना मोठ्या साईजचे 2 पराठे, मेथी पराठे खाऊ शकता। मेथी पराठ्याचे सुद्धा खूप जास्त बेनिफिट्स आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये खाली मेन्शन केलेले आहेत। आणि ना पालेभाज्या ना वेट लॉसमध्ये खरंच खूप जास्त हेल्प करतात, जसं की कोणती सुद्धा पालेभाजी असेल, मेथी, शेपू असेल किंवा भरपूर अशा वेगवेगळ्या लाल पोकळा, तांदूळजा, बऱ्याच अशा आपल्या भाज्या असतात ज्या तुम्ही वेट लॉसमध्ये खाऊ शकता, ज्याचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपीजसुद्धा बनवू शकता। भाजी असेल, काय काय ह्याची ग्रेव्ही बनवतात किंवा पराठे बनवू शकता, पालकचे पराठे तुम्ही बनवू शकता। तर हे खूप सारे हेल्दी ऑप्शन आहेत तुम्हाला लंचसाठी। आणि वेट लॉसमध्ये ना मेथी खूप जास्त हेल्प करते, कारण याच्यामध्ये फेनिग्रीक असते, ज्याच्यामध्ये ना खूप जास्त तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स आहेत, खरंच आहेत। आणि त्यामुळे मेथी पराठा ना पोट खूप भरतं आणि त्याच्यासोबत तुम्ही दही वगैरे सर्व केलं ना तर दह्याने सुद्धा तुमचं जे सिस्टीम असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, ती खरंच खूप छान राहते। आणि थंडीच्या दिवसात जर तुम्हाला दही नसेल सहन होत, म्हणजे काही काही जणांना थंडीच्या दिवसात दही खाल्लं तर खोकला होतो, सर्दी होतो,
तर तुम्ही दही स्किप करा, त्याच्यासोबत तुम्ही अशा पद्धतीची मुगाची उसळ मी इथे बनवली आहे. अशा पद्धतीची कोणतीही तुम्ही उसळ भाजी याच्यामध्ये सोबत तुम्ही सर्व करू शकता पराठ्यासोबत. ते सुद्धा खूप जास्त हेल्दी ऑप्शन आहे आणि खरंच खूप. आणि हे असंच मी थोडंसं स्नॅक्स थोडंफार तुम्ही खाऊ शकता, हरकत नाही. थोडंसं 2-3 घास खाल्ल्यानं काही बिघडत नाही, त्यानं काही लगेच तुमचं खूप जास्त वेट गेन होणार आहे असं नाही. तरी ते खाली मी छान बेनिफिट्स लिहिलेले आहेत. मेथी पराठा खाल्ल्यानं तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतात ते सुद्धा तुम्ही वाचा नक्की, खूप जास्त बेनिफिट्स आहेत. तर लंच आपला अशा पद्धतीने आपण छान हेल्दी करू शकतो. जसं की तुम्हाला मी ऑप्शन सांगितले, मेथी सारख्याच बाकीच्या पालेभाज्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, कारण पालेभाज्या तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त हेल्प करतात आणि त्याच्यात ना बेनिफिट्स खूप जास्त असतात तुमच्या बॉडीसाठी. म्हणजे बाकीच्या भाज्यांमध्ये सुद्धा असतातच, पण त्यापेक्षा पालेभाज्यांमध्ये ना जास्तीत जास्त तुम्हाला जे पोषण द्रव्य असतात ना ते खूप जास्त मिळतात. त्यामुळे ते तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करा. आणि थंडीच्या दिवसांमध्ये पालेभाज्या खूप जास्त स्वस्त आहेत, त्यामुळे स्वस्त मिळतात तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला घेतला पाहिजे. इतर वेळी महाग असतात, आपण आणायला नाकार देतो, पण आता स्वस्त आहेत तर तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता, आणू शकता आणि पोटभर खाऊसुद्धा शकता. आणि त्याचा तुम्हाला वेट लॉसला खूप जास्त फायदाच होणार आहे, कुठेही तुम्हाला त्याचा तोटा होणार नाही आहे. तर चला, त्यानंतर माझं थोडंसं यूट्यूबचं काम होतं ते मी फिनिश करून घेतलं. म्हणजे एडिटिंग वगैरेच्या गोष्टी होत्या त्या फिनिश केल्या. माझं काम मी लंच झाल्यानंतर करत असते, किचन वगैरे आवरून झाल्यानंतर. आणि नंतर जर तुम्हाला भूक लागली तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रूट प्लेट खाऊ शकता केव्हाही, म्हणजे दुपारच्या टायमिंगमध्ये जेवण झाल्यानंतर. जेवण जरा थोडंसं लवकर करायचं, म्हणजे मग मध्ये आधी भूक लागली तरी एखादं फ्रूट खाल्लं ना अशा पद्धतीने छान तर काही हरकत नाही. आणि फ्रूट्स असतात ना आपल्या स्किनसाठी खूप जास्त हेल्पफुल असतात, खूप जास्त हेल्दी असतात. स्किन आपली ग्लो करते फ्रूट्समुळे आणि आतून आपलं जे मेटाबॉलिझम असतं ना ते चांगलं होतं. त्यामुळे संत्री वगैरे बघा, संत्रीमध्ये विटॅमिन सी खूप जास्तीत जास्त प्रमाणात असतं. तर अशा पद्धतीचे फ्रूट्स खाल्ले ना ज्याच्यातून तुम्हाला छान स्किनला बेनिफिट मिळतं. म्हणजे बाहेरून विटॅमिन सी या गोष्टी खाण्यापेक्षा तुम्ही फ्रूट्स खाऊन आतून तुमची स्किन ग्लो करू शकता. तर मला हे बेनिफिट्स काही दिवसांपासून ना स्किनवरती खरंच दिसत आहेत, कारण 100% मला याचा रिझल्ट मिळाला आहे. मी तुम्हाला खरंच सांगते, मी जसं संत्री वगैरे फ्रूट्स खायला सुरुवात केली आणि बाहेरचं चिप्स हे ते खायचं कमी केलं आहे ना, तेव्हापासून माझ्या स्किनवरती ना छान ग्लो येतो आहे आणि स्किनकडे माझ्या बघून मला तर आनंद होतो आहे. त्यामुळे नॅचरल जे असतं ना ते नॅचरलच असतं, हे मात्र नक्कीच खरं आहे. जे तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट्स लावून सौंदर्य मिळवताना त्याच्यापेक्षा नॅचरल जे आतून येतं ना ते एकदम बेस्ट असतं. तर त्यानंतर इव्हनिंगला मी काय करते, कोणतंही ड्रिंक वगैरे घेत नाही. आणि सकाळी जसं मी वॉर्म वॉटर पिते ना तसं संध्याकाळचं कधी कधी तुम्ही ब्लॅक कॉफी वगैरे घेत जावा. म्हणजे रोज घेतली तुम्हाला आवडत असेल तर हरकत नाही, पण संध्याकाळचं तुम्ही काही ड्रिंक्स मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन की कोणते तुम्ही ड्रिंक्स ट्राय करू शकता इव्हनिंगच्या टाईमला. आणि ज्याच्यासोबत जे डायजेस्टिव्ह बिस्किटसुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये टोटल शुगर फ्री असतात, ते सुद्धा 1-2 तुम्ही खाल्ले तरीसुद्धा तुम्हाला छान बेनिफिट मिळणार आहे त्याच्यापासून. तर चला, त्यानंतर इव्हनिंगचं सगळ्यात महत्त्वाचं माझं काम म्हणजे अर्धा ते पाऊण तासाचा झुंबा असतो. इथे मी डान्स विथ दीप्ती ज्या आहेत ना त्यांचा झुंबा फॉलो करते आणि त्यांना मी बऱ्याच वर्षांपासून फॉलो करते. म्हणजे पण झुंबा मी आता रिसेंटली पुन्हा चालू केला. म्हणजे लग्नाच्या आधी मी भरपूर काळजी घ्यायचे स्वतःच्या वेटची, तर तेव्हा मी करायचे. म्हणजे आम्ही सगळ्याच बहिणी, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं, आम्ही तिघीसुद्धा यांचा झुंबा फॉलो करतो आणि छान असतात. वेगवेगळे सॉंग्स असले ना, असे आपले बॉलिवूडचे सॉंग्स असतील किंवा पंजाबी सॉंग्स असतील, खूप एन्जॉईंग वाटतं आणि इतकं रिफ्रेशिंग वाटतं ना त्यांचं रुटीन पाहिलं की खरंच खूप मस्त वाटतं. आणि एक्सरसाइज होतो आणि वरून मूड फ्रेशनअप होतो. तर मी सकाळ संध्याकाळ कधी कधी करत असते, किंवा मग फक्त सकाळचं नाही जमलं तर फक्त संध्याकाळचं. तर तुम्हाला रुटीनमध्ये ना व्यायाम महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही सकाळच्या रुटीनमध्ये वॉकला तुम्हाला जाणं पॉसिबल नसेल तर सकाळ संध्याकाळ 2 टाईम तुम्ही झुंबा करू शकता. याने खरंच तुम्हाला, मला तर 1 to 2 वीकमध्ये आत्ता मी करते ना तर खरंच छान रिझल्ट मिळाला. म्हणजे आपल्या क्लॉथ्सवरनं आपल्याला कळतं आपलं वजन कमी झालं आहे, जास्त झालं आहे, आपलं फिटिंग जे असतं त्याच्यानुसार आपल्याला लगेच समजून येतं. असं आपल्याला 1-2 इंच कमी झालेलं समजत नाही, किंवा वेटवरून सुद्धा कधी कधी समजत नाही, कारण वेट पॉईंटनी इकडे तिकडे कमी होत असतं. तर तेव्हा सुद्धा नाही समजत, पण आपल्या कपड्यांवरून आपल्याला नक्कीच कळतं लेडीजला की
कुठे आपला कपडा किती फिटिंग होत होता आणि आता कसा बसतोय. तर मला झुंब्यानं भरपूर रिझल्ट चांगला मिळाला आहे. म्हणजे मी वॉकला तर मी महिना झाला जाते, पण वॉकमधून जेवढा मला रिझल्ट नाही मिळाला ना तेवढा मला जास्तीत जास्त रिझल्ट माझ्या बहिणी जशा आल्या तसा मी झुंबा करते ना पुन्हा, तर मला झुंब्यामधून खरंच चांगला रिझल्ट मिळतोय. तर तुम्ही कोणाचाही झुंबा फॉलो करा जो तुम्हाला इफेक्टिव्ह वाटतोय आणि जो तुम्हाला हार्ड वाटतोय तो करा. याच्यामध्ये त्यांचे भरपूर वर्कआउट आहेत, बेलीचे आहेत, लेग्सचे आहेत, फुल बॉडी आहेत. मी जास्तीत जास्त बेली आणि फुल बॉडीचे वर्कआउट करत असते, जेणेकरून माझं आर्म्स फॅट असेल किंवा थाईज फॅट असेल, टमी फॅट असेल, मी सगळ्याचीच वर्कआउट करत असते. तर हेच आहे माझं रुटीन जे आता मी करंटली फॉलो करते. याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर त्याच्यावरती अजून व्हिडिओज मी बनवेनच, तर तुम्हाला त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आय होप तुम्हाला माझं रुटीन आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा रुटीन फॉलो करा. त्याच्यातून तुम्हाला मी 100% गॅरंटी देते, एका वीकमध्येच तुम्हाला एकदम 100% छान रिझल्ट मिळेल. आणि रात्रीच्या जेवणात झालं तर तुम्ही जे डेली रुटीनमध्ये जे पण खाता ते एक चपाती तुम्ही खावा, कमी खावा, थोडंसं रात्रीच्या टायमिंगला थोडंसं कमी खायचं, जेणेकरून रात्री आपण झोपल्यानंतर ना फॅट गेन म्हणजे वेट गेन होण्याची जास्त चान्सेस असतात. त्यामुळे रात्रीचं थोडंसं लाईट खायचं, कमी खायचं, हेच आहे. आणि तर मी आज काही फार खास बनवलेलं नव्हतं, जस्ट चपाती भाजी थोडीशी खाणार आहे. कधी कधी तर मी अर्धी चपाती खाते आणि कधी कधी रात्रीचं जर फार भूक नसेल ना तर खातसुद्धा नाही. तर असं छान रुटीन तुम्ही फॉलो करा, तुम्हाला सुद्धा चांगले रिझल्ट मिळतील. भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.